रामकृष्ण हरी. शुभ सकाळ. कशी फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच बरं का. तर चालली माझी आवरावरी सकाळची. चहा पाणी झाला आहे. तर मस्त असे भांडे घसते, चहा पाण्याची काही, नाश्त्याची काही. थोडी भांडे घसते आणि स्वयंपाक करायचा आहे अजून. मस्त असं दूध तापू राहिलं. कोबी कापला आहे. कोबीसाठी डाळ भिजत घातली आता मी. आता मस्त त्याच्यात थोडे बटाटे कापून टाकले. टमाटे टाकते एखादं. मस्त डाळ टाकून, मुगाची डाळ टाकून कोबी बटाटे बनवते मी सुक्का. भांडे घासायचे आता मला. तर आधी पहिले भांडे घासून घेते आता दूध तापवल्यानंतर. मग स्वयंपाक करायला. स्वयंपाक काय थोडाच बनवायचा आहे. 4 जणांचे आम्ही आता. तर थोड्याशा पोळ्या आणि भाजी बनवली की होऊन जाईल. दूध तापून घेते पहिले. वातावरण बाहेर इतकं खराब आहे ना. कपडे धुवायचे होते पण ऊन पण पडाना चांगलं अजून असं. नाही तर पहिले कपडे धुवून घेणार होती मी, नंतर स्वयंपाक बनवणार होती. पण असं वाटतं आपण कपडे धुवायचे जास्त कमी, आणि पाऊस आला तर परत इकडं टाका तिकडं टाका, वाळतीने चावा. आणि मग कपडे सगळ्या कपड्यांचा खेळ होऊन जातो. त्याच्यामुळे मग कपडे काही धुत नाही आता. लगेच थोड्या वेळाने धुवून वाटलं तर कपडे बी. भांडे घासून घेते आता. भांडे घासायला पण काय वेळ नाही लागत काय. बेसिंगमध्ये पाणी असतं, तिकडे धुवून घ्यायचं. मला तर भांडे घासायचं म्हटलं काहीच वाटत नाही. किती भांडे असते तर फक्त आहे ना ऊन पाहिजे भांड्याला आणि पाणी पाहिजे. असं बेसिंगमध्ये म्हटलं तर किती भांडे असतं तर काहीच वाटत नाही. स्वयंपाकाला पण काही वेळ नाही लागत बरं का. गॅसवर स्वयंपाक आहे. पूर्वीच्या लोकांसारखं काही चुल्यावर स्वयंपाक नाही आता. सगळं गॅसवर आहे. काहीच वेळ नाही लागत. कोणतं पण काम करणाऱ्याला आहे ना, करायचं असलं तर काहीच वेळ लागत नाही. एवढं आहे तर पाणी आहे आणि बेसिनमध्ये भांडे घासायचे. पूर्वीचे लोक बाहेर भांडे घ्यायचे, तिथून टपालमध्ये पाणी करायचं, राखीने भांडे घासायचे. पण एकदम राखीचे भांडे एकदम स्वच्छ दिसायचे. चुलीतल्या राखीचे. तसं आपलं लिक्विड झालं, साबण झालं, यांनी भांडे चमकते नाही. फक्त काळ्याचे गोरे करायचे कामे, ढवळे करायचे. मस्त असे थोडेसे भांडे होते. झाले माझे भांडे पण